मृणाल 11 साठी ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होतीये. दिनेश वाघ आणि गौरव म्हात्रे जोडी मैदानावरती. दोन्ही बॅटर एकत्र खेळतात आणि अंदाज त्यांना आहे कारण खरवई संघाचे ते ग्रामीण खरवई संघामधले खेळाडू आहेत आणि ते मात्र मैदानावरती पोहोचले. तर ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे. गौरव म्हात्रे आणि दिनेश वाघ ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. चला विनंती, जास्ती विलंब लावू नका. मॅचला आपण लवकर सुरुवात करायची आहे. आज दिवसभरामध्ये 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात आणि त्या अनुषंगाने इथे सहकार्य तुमचं मिळणं गरजेचं आहे, ही विनंती आहे. गोलंदाज प्रिन्स, तर पाठीमागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकवलं होतं गौरव म्हात्रे. स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. धाकड फलंदाज आहेत गौरव म्हात्रे. पहिला बॉल स्क्वेअर कट, अप्रतिम फटका आहे, हा फेवरेट स्ट्रोक आहे या ठिकाणी गौरव म्हात्रे यांचा. आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर अप्रतिम फटका आहे. 4 धावा, चौकार. पाठीमागच्या इनिंग मध्ये एक षटकार त्यांचा पहिला पॉइंट रिजनला बॅकफुटला जात असताना आपण पाहिलं. स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंट क्षेत्रामध्ये षटकार देखील पाहिला होता आणि यावेळेस आपण पाहिला चौकार आहे. परंतु पूल आणि कट खूप चांगलं खेळण्याची क्षमता गौरव म्हात्रे यांच्याकडे. म्हणजे बॅटिंगसाठी जे जे फटके तुम्हाला आवश्यक असतात, ड्रायव्हिंग देखील खूप चांगली पाहायला मिळते. लेफ्ट ड्राईव्ह असेल, अराउंड ग्राउंड ड्राईव्ह असेल, खूप चांगली बॅटिंग. चांगले बॅटर आहेत. यावेळेस एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. चांगला बॉल पाहायला मिळालाय. बॅटचं एज लागलं, ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट आउट. 1 more wicket.
तिसऱ्या बाजून निर्णय आला, फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट. बॅक टू बॅक विकेट आलेत. नवीन घोषित केलंय. फ्रंट ऑफ द स्टंप पकडलं गेलं होतं आणि बॅटिंग टीम रिव्ह्यू लॉस केलाय. येस इट इज. 4 धावा धावपलकावरती आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल झालेत. बादल मैदानावरती दाखल झालेत. निलक्ष मैदानावरती दाखल झालेत. एस इट इज. निलक्ष नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती. प्रिन्स आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहिल्या बॉलवरती सनसनाटी प्रहार केला होता फलंदाज गौरव म्हात्रे यांनी, परंतु बॅक टू बॅक विकेट आहे. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज डाऊन दिले. एक वाईट बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 5. चला स्पीडअप आवश्यक आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 1:28 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली. चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. 4 धावा आल्यात पहिल्या बॉलवरती. त्या व्यतिरिक्त 2 विकेट आणि त्या व्यतिरिक्त डॉट बॉल पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. पाठीमागच्या मॅच मध्ये 10 विकेटनं सामना जिंकला होता मुरनाल 11 संघाने, परंतु या सामन्यामध्ये सुरुवातीलाच पडझड झालेले पाहायला मिळते. महेंद्र धुळे यांची चांगली कॅप्टन्सी देखील पाहायला मिळाली. चला स्पीडअप अपेक्षित आहे. यस एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल अपील आहे, परंतु इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेस झालाय. पंच निर्देशित करतायत आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आहेत 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 रन्स लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. चला स्पीडअप अपेक्षित आहे. महेंद्र धुळे आणि कंपनी जास्ती विलंब लावू नका ही विनंती आहे. गोलंदाज महेंद्र धुळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. तर स्पीडअप आवश्यक आहे. 5 मिनिटाचा अवधी ऑलरेडी खर्च झालाय. स्पीडअप अपेक्षित आहे गोलंदाजी करणारी टीम. राईट ऑफ राऊंड विकेट पॉइंट क्षेत्रामध्ये इथे जर बॉलला अडवू शकले असते तर परिणाम वेगळा झाला असता. खराब क्षेत्ररक्षण, त्याचं रूपांतर एका धावेमध्ये झालं. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 6 धावा धावपलकावरती सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. महेंद्र धुळे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि या संघाचे संघ नायक देखील आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. असे खूप कमी खेळाडू असतात क्रिकेटमध्ये की जे पहिली किंवा दुसरी ओव्हर टाकतात आणि बॅटिंगला देखील वरती येतात. त्यापैकी तुम्ही दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिसला पाहिलं असेल. ओपनिंगला यायचे आणि पहिलं षटक देखील टाकायचे.
अष्टपैलू खेळाडू. यावेळेस देखील चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट. हा बॉल डाऊन द ग्राउंड ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ रिजनला. एकच धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. अष्टपैलू खेळाडूंच्या जर वेगवान गोलंदाज अष्टपैलू भारतासाठी चांगली कामगिरी जर कोणी केली असेल, सर्वात चांगली उपयुक्त कामगिरी, तर ती कामगिरी केली कपिल देव रामलाल निखंज यांनी. सात धावा धावफलकावरती. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने आणि बॉल अगदी जाईल सीमारेषच्या पलीकडे. लेफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह ओव्हर दी बॉलर हेड. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. स्ट्रेट ड्राईव्ह, लेफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह. धावा मिळतील 4. हा असेल बीपीएल चौकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला दिनेश वाघ यांच्या पाठमधून. कमालीचा फुलर लेनचा बॉल होता आणि त्यावरती बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग त्याने केला. हेलिकॉप्टर शॉट समोरच्या दिशेने चौकार अर्जित केलाय आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज पुणे सज्ज आहेत. पुढचा बॉल एज लागले. बॅट स्विंग खूप वेगाने आणि बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉप रिजनला. धावा मिळतील 4. फलंदाजाला मिळते नशिबाची साथ. चौकार. खेळला नाही तरी बॅट स्विंग पूर्ण पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकापर्यंत बॉल कॅरी झाला नाही. अगदी इनफिल्डच्या वरून बॉल कॅरी झाला. यावेळेस देखील दरम्यान रिजनला दोन्ही बॅटर एका साईडला धावबाद होऊ शकतात, परंतु एक धाव इथे मात्र अर्जित होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 16 धावा बॅटच्या माध्यमातून ही देखील धाव आली आहे 16. शेवटचा बॉल शिल्लक आहे महेंद्र थोडे बॉलिंग ट्रॅक वरती. लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग इन दिस इनिंग, इन दिस ओव्हर. सेकंड ओव्हर इज प्रोग्रेस. लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग इन दिस ओव्हर. वाईड यॉर्कर चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय आणि धावफलक स्थिर आहे. 16 धावा धावफलकावरती. 8च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा आल्यात. चला स्पीडअप अपेक्षित आहे. 10 मिनिटाचा अवधी ऑलरेडी संपलाय. महेंद्र सर थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. चला 11 मिनिटं झालेली आहेत. थोडीशी घाई करा विनंती आहे. एमडी ग्रुप संघ 11 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. स्पीडअप अपेक्षित आहे. त्यावेळेस देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बॉल ट्रॅव्हल झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17. प्रिन्स बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर मध्ये प्रिन्स यांना आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लेडिंग एज हवेमध्ये बॉल, गोलंदाज बॉलच्या खाली आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल डिप्लॉय प्रिन्स यांनी आत्मनिर्भर ते बनतायत. आणखी एक सफलता, विकेट. यावेळेस बॅकफुट वरून फटका चांगला आहे. कव्हर रिजनला, एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला खेळत आपण पाहतो. एक धाव प्राप्त झाली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हुक केले बॉल आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. पंच कळवतायत इट्स चौकार आहे आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. बॉल मैदानामध्ये द्या विनंती आहे. जुना बॉल. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 22. चांगली बॅटिंग करतात दिनेश वाघ सध्याच्या घडीला. आवश्यकता आहे त्यांच्या बॅटिंगची त्यांच्या संघाला. गौरव म्हात्रे स्वस्तामध्ये माघारी परतले. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला, परंतु खूप क्लासिक खेळाडू आहेत गौरव म्हात्रे देखील. त्यामुळे शरीरावरती कदाचित बॉल आदळलाय आणि स्ट्रेट अवे माफी मागितली. कानावरती कदाचित बॉल लागलाय. पाणी मैदानावरती जाऊ द्या विनंती आहे.
जाधव साहेब यांचंही कन्या आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी दाखल झालेत. मृणाल आणि मितेश यांचं आगमन या ठिकाणी झालं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 11 प्रिन्स यांनी 2 षटकं टाकले आणि धावा खर्च केल्यात. 11 आणि 3 सफलता अर्जित केल्यात. 3 षटकांचा एकूण खेळ इथे पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 23 आणि विकेट 3 आल्यात. 3ही विकेट इथे आपण पाहिलं गोलंदाज प्रिन्स यांनी मिळवल्यात. कमालीची गोलंदाजी केली आहे. धावफलकावरती धावा आहेत 23. चला स्पीडअप अपेक्षित आहे, जास्ती विलंब लावू नका. पहिली मॅच अगदी सहज 10 विकेटनं जिंकली होती मृणाल 11 या संघाने, परंतु या मॅच मध्ये अडचणी निर्माण झाल्यात. मितेश आणि मृणाल 11 असं या संघाचं नाव आहे. सन्माननीय जाधव साहेब यांचा हा संघ आहे. सन्माननीय महेश जाधव यांच्या मालकीचा संघ आहे. मितेश आणि मृणाल 11 तो संघ मैदानावरती खेळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये एमडी ग्रुप अर्थात सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेब आणि सन्माननीय मितेजी धुळे साहेब यांच्या मालकीचा हा संघ आहे. त्यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज हवेमध्ये बॉल, महेंद्र धुळे कॉलिंग महत्वाचं होतं. बॉल खाली पोहोचलेत. व्हॉट अ ग्रेट टेक दॅट इज. जबरदस्त झेल टिपलाय आणि आणखी एक सफलता विकेट. भोईर मैदानावरती दाखल होत आहेत. चला स्पीडअप अपेक्षित आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती प्रमोद सफलता अर्जित करतायत. पुढचा बॉल प्रमोद यांचा फटका चांगला आडव्या बॅटने समोर दिशेने लॉंगॉन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ प्रमोद आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि धावफलकावरती धावा आहेत 24. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे सध्याच्या घडीला मितेश आणि मृणाल 11 या संघाला. त्यावेळेस मात्र लॉफ केला. हवेमध्ये उंचदा बॉल गेलाय. दूर किती जाईल. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आला हा मोठा तडका. बिग हिट. षटकार. थँक्यू. त्यावेळेस देखील ऑन साइडला पूल केला. वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण. फलंदाज बादल आणि बादल मैदानावरती चांगली कामगिरी करतायत. चांगली बॅटिंग करतायत बादल. सध्याच्या घडीला धावांची आवश्यकता आहे आणि धावांची कोंडी फोडण्याचं काम बादल यांनी केलंय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. माफ करा प्रमोद स्वतः बॉलच्या खाली पोहोचलेत. झेल टिपतील आणि आली आहे सफलता. बादल यांची खेळी संपुष्टात आली आहे. विकेट पर्यंतच बाद.
नवीन फलंदाज तुषार पेंडुलकर मैदानावरती दाखल होतात क्रमांक 7 वरती. एनएट नंबर 7 क्रमांक 6 आणि 7 चे बॅटर आता मैदानावरती आहेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधला शिल्लक आहे आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. चांगली बॅटिंग करत होते बादल, परंतु बाद झालेत. आणि आणखी एक महत्वाचा फलंदाज तिथे बाद झाला. पार्टनरशिप या इनिंग मध्ये बिल्ड होऊ शकली नाही. सुरुवातीला गौरव म्हात्रे यांच्या व्हेरी फर्स्ट बॉल इनिंगचा चौकार आला होता आणि तदनंतर मात्र एकामागून एक विकेट सातत्याने जात गेल्यात आणि आतापर्यंत तब्बल 5 फलंदाज बाद झालेत महत्वाचे. 1 2 3 4 5 नंबरचे फलंदाज आता चंबूच्या अस्त्राला परतले गेलेत. पुढचा बॉल हुक केलाय आणि यावेळेस मात्र खूप फाईन बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाने अंदाज सुरुवातीला चुकीचा लावला. बॉलचा अंदाज आला नाही. बॉल किती वेगाने हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जाईल फाईनल क्षेत्रामध्ये. खूप फाईन धावा मिळतील 4. हा असेल बीपीएल चौकार. आपण पाहिल्यात चांगल्या धावा आल्यात, 2 चौकार आलेत, त्या व्यतिरिक्त एक षटकार. एकूण 15 धावा या षटकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 4 मध्ये प्रमोद यांच्यावरती आक्रमण केले तब्बल 15 धावांचं. आतापर्यंत या इनिंग मधलं सर्वात महागडं षटक प्रमोद यांनी हाताळलंय आणि अंतिम षटकाचा खेळ इथे बाकी आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे महेंद्र सर. 20 मिनिटांचा वेळ ऑलरेडी पूर्ण झालाय. 21 मिनिटं झाले. 4 मिनिटांमध्ये अंतिम षटक आपला पूर्ण करायचं. चला घाई करा. परंतु 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं पूर्ण झाली होती. स्पीडअप अपेक्षित आहे. $38. यावेळेस मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्यांच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी. विकेट. फलंदाज बाद. तिसरा सामना मैदानावरती सुरू आहे. पहिल्या मॅचचा विनर आणि दुसऱ्या मॅचचा विनर या 2 संघांदरम्यान ही मॅच सुरू आहे. गोलंदाज रोहित डेड बॉल पंचांनी कॉल केला आणि 5 बॉल अद्याप शिल्लक. यावेळेस देखील फटका चांगला. यावेळेस गॅप मध्ये बॉल अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आल्या पहिल्या बॉल वरती ओमकार आक्रमण करतायत. ठोकलाय चौकार. 4 धावा. धावफलकावरती ओमकार मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती म्हटलंय ओमकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं नमो. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय ओमकार यांनी. चांगली सुरुवात केली आहे. 42 धावा धावफलकावरती. बरेच जण प्रेडिक्शन करत होते 40+ होईल की नाही. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. हा बॉल देखील डॉट आलाय. शेवटचे 3 अधिकृत बॉल शिल्लक आहेत. यावेळेस मात्र हवेत बॉल आहे
आणि इथे आपण पाहतोय एज बॅटचं होतं, विकेट आली आहे, फलंदाज बाद. माफी मागतायत पंच, म्हणजे फलंदाज नॉट आउट आहेत, फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. शेवटचे 2 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि दोन्ही बॅटर आता एकाच एंडला आहेत. धावबाची संधी आहे आणि फलंदाजी धावबाद होतील. विकेट आली. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, त्याला नवीन बॅटर त्वरित आपण मैदानावर चालायचंय. बेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 42. नवीन बॅटर तेजस मैदानावरती, क्रमांक 9 वरती तेजस मैदानावरती दाखल झालेत. चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्त विलंब लावू नका. सन्मान्य विवेकजी कडू साहेब यांचं विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला मिळालंय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाली. 2 धावांचा प्रयत्न इथे असणार आहे. धावबाची संधी आहे आणि फलंदाज धावबाद झालेत. विकेट आली आहे आणि एकच धाव शेवटच्या बॉलवरती मिळेल. 43 आणि 44 धावांचं लक्ष इथे असेल. 43 डिपेंड होतील की मग 44 बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती द व्हॉइस ऑफ बदलापूर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी मनोहर धुळे सरांना आपण आमंत्रित करतोय. या सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम सर. MD11 संघ जर आज क्वालिफाय झाला आणि या संघाने जर फायनल मारली या संपूर्ण स्पर्धेची, तर मितेश धुळे यांच्या वतीनं संपूर्ण संघाला अलिबाग ट्रिप ही मोफत देण्यात येणार आहे. अत्यंत महत्वाची सूचना आलेली आहे. 44 धावांचं लक्ष्य या सरमॅन आपण पाहतोय. एका बाजूला ज्यांच्या नावाने संघ खेळतोय मुरनाल जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. महेशजी जाधव यांची सुकन्या, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे शिक्षण मंडळ सदस्य, त्यांच्या वतीनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. माझ्या दिशेने आपण जाऊ. 44चं लक्ष्य. आज स्कोरर आमचे विशाल
धुळे आम्हाला माहिती देत असताना 30 बॉल आणि 44 ची गरज. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 43 धाबांचं कॉन्ट्रिब्युशन अर्थातच इन्व्हेस्टमेंट पहिल्या सत्रामध्ये करण्यात आली आणि आता 44 धाबांची गरज आहे मॅचमध्ये. टीम MD11 या संघाला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. शंकर विषय आणि त्याच्या साथीनं अनंत गाबंडा ही जोडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्याने मागच्या मॅचचा बालतो मॅच उचलला तोच अनंत गाबंडा आता सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजय धुळे, सचिन धुळे, कल्पेश धुळे, केडी आणि रमेश धुळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या बाजूला मृणाल 11 संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी आपण पाहतोय मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत करू, आपण वेलकम करू. दुपारच्या सत्रामध्ये 44 धाबांची गरज आहे. इथून गोलंदाजी ज्या पद्धतीने MD11 संघाने केलेली आहे तशीच गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. बदलापूर प्रीमियर लीग 2025 शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. शंकर विषयला तुम्ही पाहताय. सातत्याने ज्यांच्या नावाने संघ इनगाव ओळखला जातोय रुई ऑप्टिशियन सिद्धिविनायक इनगाव या संघाचे पुरस्कर्ते शंकर विषय. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर बॅट्समन. गोलंदाज आपण पाहतो पहिले षटक हाताळत असताना मृणाल 11 संघाच्या वतीनं अंकुर सिंग. पहिला चेंडू डॉट टाकण्यात आलाय. ज्या पद्धतीने MD11 संघाने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी अपेक्षित आहे, परंतु इथे फटका दर्जेदार आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एम्पायर सिग्नल 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. BPL चौकार. आपण पाहतो डॉट. आपण पाहतो डीजे ऑपरेटर आमची एक वेगळ्याच लय मध्ये. कदाचित तुमचा सुद्धा विचार आयोजकांच्या वतीने केला जाईल. ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षरशः डॉमिनेट केलंय. चेंडू बॅटचा काही संपर्कच नाही आहे आणि या ठिकाणी हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला डॉट आला त्यानंतर 4 आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकण्यात आलाय. गोलंदाज या ठिकाणी अंकुर सिंगच्या वतीनं कल्पेश धुळे पाच आनंद घेतात. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले राईट अमोर द विकेट. हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय. या ठिकाणी गौरव मात्रेने टीपला सेन. फलंदाज आला फेल. पहिला धक्का लागेल टीम MD11 संघाला. फलंदाज बाद. या दरम्यान आपण पाहतो का अप्रतिम झेल टिपण्यात आला. कल्पेश धुळे यांना असं वाटलं होतं की कदाचित हा झेल स्वीकारला जाईल की नाही, परंतु गौरव मात्रेने केलेला कमबॅक. या दरम्यान आमची ओरिजिनल नारायण डाबा नंबर 1 ची ऑफिशियल कुक
जिथे सर्वांना लागते जास्त भूक सुनील पवार असतील त्यांचंही स्वागत आहे. माझ्या दिशेने आपण जाणार आहोत. धाबा फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी एकंदरीत 4 धाबा आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग कॉटन बॉल आणखीन एक धक्का लागेल या ठिकाणी MD11 संघाला. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन टीम MD11 फलंदाज बाद. थँक्यू. धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहिलं तर MD11 संघाला थोडस संघ अडचणीत जरूर सापडलाय. फटका शंकर बेशीच्या बॅट मधून एक चौकार आल्यानंतर काय कमालीचं कमबॅक आहे. ओ जासरमान शॉट ऑफ लेन वेगवान चेंडू टाकण्यात आलेला आणि आता रक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय. तोपर्यंत डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. अवघ्या 4 धावांचं षटक या ठिकाणी हाताळण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतो विनर वर्सेस विनर ही मॅच तुम्ही पाहतात. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानामध्ये दाखल झाला अनंत गाबंडाच्या समवेत जीवन केवणे आणि जीवन केवणे बाद झाल्यानंतर फलंदाज आपण पाहतोय यश. पुन्हा स्वामी हे सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. सध्या कोळगाव संघाला ते प्रेझेंट करतात. अभि भुईर असतील मुन्ना स्वामी रोहित शर्मा यांचे अत्यंत जबरदस्त सहकार्य आहेत. मुन्ना स्वागत आहे आपलं. 4 धावा फलकामध्ये आहेत. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि आता अगदी आपण पाहतो काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाले. सरमाड आपण पाहतोय अमरीश मराडे या खेळाडूची चर्चा व्हायला हवी निलेश. कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो तेव्हा अमरीश मराठे अनुपस्थित असतात. परंतु त्यांनी जी डाईव्ह लगावली ना असं वाटतंय की क्रिकेटमध्ये पुन्हा श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या संघामध्ये ते दाखल होणार आहेत. पंकज भोले राज गडगे यांना मिळाली बाईक. कदाचित तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न हा प्रवास अमरीश मराठेचा सुद्धा राहील. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॉल चाललाय या ठिकाणी वाईड स्लॉंग ऑनला. शतक बेगाने आले तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग अल्सो आणि या 2 धावेने संघाची धाबसंख्या फलकावती विशाल धुळे आम्हाला माहिती देतात 6 धावा. षटक क्रमांक 2 अर्थातच पिटूचं षटक आहे. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो मात्र पॉइंट टेबल वरती एक मजबूत स्थितीमध्ये असणार आहे. राऊंड विकेट प्रशांत भोईरचा बॉल. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफला फटका खेळण्यासाठी भाग पडला. आणखीन एक फलंदाज होईल बाद. दर्जेदार तो खेळण्याचा प्रयत्न अनंत गावंडा. फलंदाज बाद. उपस्थित आहेत आणि प्रचंड खुश आहेत जेव्हा मात्र गोलंदाजी करतात. विकेट टेकिंग गोलंदाजी या मॅच मध्ये आपण पाहतोय. टार्गेट कमी धावांचं आहे. अगदी आपण पाहतो सुरुवातीला पहिले 2 मॅचेस 60+ पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये 44 धावांची गरज असताना सुरुवातीला धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर हा संघ सुद्धा काही कमी नाही आहे. एका बाजूला आपण पाहतोय MD11 संघाला जिंकायचे जरूर
परंतु मुरनाल 11 या संघाला हार नाही मंजूर. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. महेंद्र धुळे यांचं दुधारी अस्त्र त्यांनी बाहेर काढलंय, ही ओळख आहे महेंद्र धुळेची. आणि इथे मात्र डॉट बॉल. गौरव सावंत सर सुद्धा जॉईंड आहेत, त्यांचं वेलकम करू दुपारच्या सत्रामध्ये. जेवणानंतर लंच ब्रेक नंतर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विशाल धुळे असतील, गोलंदाज प्रशांत. ओ, आणखीन एक डॉट बॉल. संघनायक स्वतः आपण पाहतो महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अगदी आपण पाहतो 2 चेंडू डॉट त्याच्या विरोधात टाकण्यात आले, म्हणजे कमालीची गोलंदाजी आहे. बॅटिंग मध्ये जी धमाल व्हायला हवी होती ती धमाल पाहायला मिळाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये कमाल होतीये. हो, यावेळेस फक्त दिशा दिली, बॅकहँड एरिया आहे, क्षेत्र मोकळं पाहिले. महेंद्र धुळेच्या बॅट मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार BPL चौकार. बदलापूर प्रीमियर लीग आणि ओरिजिनल नारायण ढाब्याचे मालक सन्माननीय हर्षलजी भगत साहेब यांच्या वतीनं शुभेच्छा येतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत करू. मी सुरुवातीला सांगितले जी टॅग लाईन आहे ना, की जिथे ओरिजिनल सुनील पवार कुक तिथे सर्वांना जास्त लागते भूक. धाबत संख्या धाफलकामध्ये आपण पाहतोय 10 धाबा धाफलकामध्ये 44चं लक्ष आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता येणारे 18 बॉल 34 धाबांची गरज. अठरा बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 34 धाबांची गरज आहे. जर एखादा गोलंदाज चमकला ना तर या ठिकाणी या मॅचमध्ये आणखीन काही मजा वेगळीच असणार आहे. अगदी आपण पाहिलं तर विशाल धुळे आम्हाला सांगतात की शंकर विषय बाद झाला, ज्याने मात्र निराशाजनक कामगिरी केली. एक चौकार त्याच्या पाठमधून जरूर आला, तो बाद झाला, परंतु अनंता गाबंडा सुद्धा स्वस्तामध्ये बाद झाला. जीवन केवणे बाद झाला आणि आता यश आणि महेंद्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. बाही मार आहे, चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय. 18 बॉल 34 धाबांची गरज आहे. 21 या मॅच मध्ये शिल्लक आहे. कुणाल भुईर सर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत आणि स्क्वाड लेगचे पंच आहेत दत्ता कडव सर. सध्या तरी आपण पाहतो MR पॅनलचं नाव कर्जत असेल, ठाणे असेल, रायगड असेल, कर्जत विभाग, नेरळ विभाग यामध्ये सातत्याने प्रसिद्ध करणारं नाव अर्थात दत्ता कडव सर आपण पाहतोय. काल सुद्धा आपण पाहिलं तर कर्जत नगरीमध्ये त्याने ऑफिशियल कामगिरी केलेली आहे नाईट फॉर्मॅट मध्ये आणि आता लगेचच डे फॉर्मॅट मध्ये ही मॅच कव्हर करत असताना अगदी आपण पाहतो बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग द कार्पेट. भरपूर प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळाला. वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॅट्समन यशच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार आहे. अजय धुळे, भारत धुळे हे सुद्धा प्रचंड खुश आहेत, कारण स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय जिम्मेदारी आहे. म्हटलं जातं ना, जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे आणि तो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरला मिळत असो. ओ या सरमान हा चेंडू आपण पाहतो प्रचंड वेगवान आहे. गोलंदाज आपण पाहतो अंकुर सिंग, ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे, ज्याने प्रभावशाली कामगिरी संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये आपण पाहतो 2 मॅचेस मध्ये केलेली आहे. तोच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो सर्व प्रेक्षकांची मनं जिंकत असताना त्याचा इम्पॅक्ट जरूर पडेल या ठिकाणी या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. हो, फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आले वेगवान आहे फटका आणि अगदी आपण पाहतो तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लाजबाब होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, किमान 3 धाबा रोखण्याचा प्रयत्न करतायत मृणाल 11 संघ आपण पाहतोय. सन्माननीय महेशजी जाधव साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे, जे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे शिक्षण मंडळ सदस्य सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याच वतीनं बांधण्यात आलेला संघ आहे. ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. महेंद्र धुळेच्या बॅट मधून
यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी मगाशी सांगितलंय माही मार राय बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. लागोपाठचे 3 षटकार आलेला महेंद्र धुळेच्या बॅटमधून, तर कल्पेश धुळे भारत धुळे यांच्या वतीनं तब्बल 3,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. हो, यावेळेस ऑन साईडला बॉल चाललाय. कदाचित आपण पाहतो महेंद्र धुळेच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम सुद्धा पाहायला मिळालाय. संघाची धाबसंख्या फलकापती विशाल धुळे आम्हाला सांगतात 22 धाबा, 44 धावांची गरज आहे. वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुम्ही चांगली करा, ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. शेवटचा बॉल आणि अगदी आपण पाहतोय इथे फलंदाज झाला बाद आणि शेवटच्या बॉलवरती इथे धक्का आणखीन एक लागेल. MD11 संघाला फलंदाज बाद. चला पाण्याची पूर्तता करा. करतात आणि जो संघ जिंकेल तो मात्र आज पॉइंट टेबल वरती आपण पाहतो टॉप करेल. बारा चेंडू 22 धावांची गरज ताकीला महेंद्र धुळे आणि आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 मध्ये दिनेश वाघ. विशाल धुळे आम्हाला माहिती देतात 12 चेंडू 22 ची गरज आहे. एक चांगला कॉन्टास्ट तुम्ही पाहतायत बेस्ट वर्सेस बेस्ट. राऊंड विकेटने चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असर हे क्रीडांगण आहे आणि ऐतिहासिक क्रीडानगरी धर्मवीर क्रीडांगण कासगाव आपण पाहतो आणि ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. बदलापूर प्रीमियर लीग शैलेश वडनरे फाउंडेशन आयोजित. पहिला बॉल दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर रेगला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र धुळेच्या बॅटमधून आणखीन एक आलेला एक षटकदार चौकार.
थँक्यू. जय हनुमान जुबिली संघाला प्रेझेंट करत असताना कित्येक वेळा सामना अडचणीत असताना याच महेंद्र धुळेने संघाला बाहेर काढलेले आहे. आणि आता MD11 अर्थात मितिश दादा धुळे आणि श्रीधर दादा धुळे यांच्या संघाला प्रेझेंट करत असताना हो यावेळेस ऑन साईडला उडवला. मिस टायमिंग आहे. शतरक्षक जवळपास कोणी नाहीये इथे. मात्र सेकंडचा कॉल होतोय. प्रेम धुळे आणि महेंद्र धुळेच्या माध्यमातून धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग एल्सो. आणि ते 12 बॉल 22 धावांची गरज असताना आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. येणारे 10 बॉल 16 धावांची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दिनेश वाघ त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलंय. या सामन्याचं हे प्रतिबिंब असणारं हे षटक तुम्ही पाहताय. जर या षटकामध्ये धावा कमी आल्या तर शेवटच्या षटकामध्ये अजय धुळे जरूर दबाव जाणवेल. ओ या सलमान पंचांकडे स्ट्रॉंग अपील. LBW फलंदाज होईल बाद. महेंद्र धुळेला परतावं लागेल. बड़ी मछली जाल में फंस चुकी है. महेंद्र धुळे बैक टू द पैवेलियन. 1 more विकेट. कदाचित महेंद्र धुळेवरती भरपूर अपेक्षा होत्या श्रीधर दादा धुळे यांच्या आणि तोच फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. आता येणारे 9 बॉल आणि आता अमोल धुळे 16 धावांची गरज. विवेक कडू यांना तुम्ही पाहताय. स्मॉल पॉकेट टॉप डायनामिट एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो ज्यांनी क्रिकेटवरती नितांत प्रेम केलंय. खऱ्या अर्थाने शैलेश वडनेरे फाउंडेशन यांच्या वतीनं त्यांच्यावरती विश्वास दाखवण्यात आलेला आहे. जेवणाची संपूर्ण व्यवस्था ही विवेक कडू यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. 9 बॉल आणि 16 धावांची गरज. बादच्या दिशेने आपण जाऊ. आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समन यामध्ये सॉन स्ट्राईक आहे. रोहित गोलंदाज दिनेश वाघ फिरकीचं आक्रमण. ज्याने खरवई संघाला प्रेझेंट केलंय ज्याने खरवई वाडी संघाला प्रेझेंट केलंय असा खेळाडू दिनेश वाघ सध्या तरी मृणाल 11 या संघामध्ये चांगली चमकदार कामगिरी करतोय. ओ यावेळेस इथे आपण पाहतोय दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. इथे अक्षरशः डॉमिनेट केलं जातं. रोहितला फलंदाजाकडे बीट होत आहेत. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये दबाव वाढवण्याचं काम करेल. सामना या ठिकाणी आपण पाहतोय 2 संघात दरम्यान एक सामना जरूर जिंकलाय. परंतु दुसरा सामना जिंकण्याच्या तयारीत कोणता संघ असणार आहे. ज्या संघाची कामगिरी चांगली तो संघ या मॅच वरती पकड मजबूत करेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. MD11 वर्सेस मृणाल 11 असे 2 दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एका बाजूला महेशजी जाधव साहेबांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष सन्मान्य श्रीधर दादा धुळे आणि गोल्डमॅन बदलापूरचे मितेश दादा धुळे यांचा संघ आहे. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते रोहितच्या बॅट मधून आलाय. वन क्वालिटीचा बँड षटकार. आणि आता 10 धावांची गरज. मी मगाशी सांगितलं या मॅच हे टर्निंग पॉइंट षटक आहे. परंतु आता दिनेश वाघच्या विरोधात फुल टोल वसूल करण्यात आलाय. जणू काय मात्र आपण पाहतोय काहीतरी वेगळं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता दिनेश वाघचा आणि त्याच्या विरोधात आलेला षटकार आहे. 7 बॉल 10 धावांची गरज. शेवटचा बॉल अत्यंत निर्णायक या मॅचच्या दृष्टिकोनातून. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील. स्वतःहून मैदान या ठिकाणी सोडलेले रोहितने खेळाडू वृत्ती त्याने मात्र दाखवली. फलंदाज होईल बाद. OUT आणखीन एक झटका.
बॉल 10 धावांची गरज आहे. का मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. कधी सामना मृणाल 11 संघाच्या बाजूने तर कधी सामना या ठिकाणी MD 11 संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. म्हटलं जाताना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कूच नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. 6 बॉल आणि आता 10 धावांची गरज आणि आता गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये गौरव मात्रे. 6 बॉल 10 धावांची गरज. स्ट्रायकिंगला प्रेम धुळे. प्रेमात पाडणारी फलंदाजी त्याला करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. 6 बॉल 10 ची गरज आहे. गोलंदाज गौरव मात्रे. कदाचित आपण पाहतो जर हा सामना जिंकून दिला प्रेम धुळेने तर रमेश धुळे आणि अजय धुळे यांच्या वतीनं तब्बल प्रेम धुळेला 2000 रुपयाचं पारितोषिक कॅश देण्यात येईल. 6 बॉल 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला प्रेम, नॉन स्ट्रायकिंगला रोहित. मॅच लगेच चालू करा कारण जास्त वेळ या ठिकाणी खर्च केला जातोय. कमलच्या दिशेने फटका पण पाहतोय. फसला होता परंतु इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न प्रशांत भोईर त्या ठिकाणी होते. डीप कव्हर मध्ये आपण पाहतो चेंडूला गॅदर करत असताना प्रेम धुळेला मिळालं 2 धावा. प्रत्येक बॉल गणित जर समीकरण आपण पाहिलं तर कदाचित 2 धावा अजय धुळे आले ना तर सामना जिंकू शकतो. एखादा मोठा फटका या मॅचचा बिमोड सुद्धा करेल. 4-5 बॉल आणि आता 8 धावांची गरज. हो कोलबटापाचा बॉल. गौरव मात्रे कमालीची गोलंदाजी ते करतात. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. प्रेम धुळेला परतावा लागणारे माघारी. एसिडीज OUT फलंदाज होईल. रन आउटच्या स्वरूपात बाद. फलंदाज या ठिकाणी प्रेम धुळे. बॅक टू द पॅव्हिलियन. का मॅच मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये स्वतः संघनायकाने गौरव मात्रेने स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आहे. म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान न मिलता, मंदिर जाके भगवान न मिलता. क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. 4 बॉल 8 धावांची गरज. स्ट्रॉंग अपील. एसिडीज OUT LBW च्या स्वरूपात आठ धावांची गरज आहे. का मॅच 6 बॉल आपण पाहिलं तर जवळ जवळ या मॅचचा बिमोड केला होता. 10 धावांची गरज असताना सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. त्यानंतर प्रेम धुलेला मात्र माघारी परतलं आणि आता समीकरण तुम्हाला एकदा चेंज पाहायला मिळणार आहे. विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली. त्या ठिकाणी स्ट्राईक मिळवली ती रोहितने आणि आता रोहित सुद्धा मात्र बाद झालेला आहे. 3 बॉल 8 धावांची गरज. तीन बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज गौरव मात्रे. स्ट्रायकिंगला प्रबोध वारगडे. जर मृणाल लेमन संघ या ठिकाणी जिंकला या मॅच मध्ये तर सन्माननीय महेशजी जाधव साहेब यांच्या वतीनं तब्बल रोख रक्कम रुपये 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉल 8 ची गरज. पहिलाच बॉल बॅटची या ठिकाणी लिडिंग एज. फलंदाज सलामत. OUT सिरीज. Batsman is gone.
धावत संख्या आता फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रमोद वारगडे सुद्धा बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. मुन्ना स्वामी 2 बॉल 8ची गरज. गौरव मात्राने कमालीचं षटक हाताळले. 6 बॉल 10 धावांची गरज असताना इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल. टीम MD11 संघाला आपण पाहतो आणि आता शेवटचा या ठिकाणी फलंदाज झालेला आहे बाद. ऑल आउट झालेला आहे. संपूर्ण संघ गारद झालेला आहे. सामना जिंकलाय टीम मुन्ना 11 संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड टीम MD11. महेंद्र ध्रुवे बाद झाला. प्रमोद वारगडे बाद झाला. रोहित बाद झाला. तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली आहे आणि सामना जिंकलाय. सलग दुसरा मोठा विजय संपादित केलाय या ठिकाणी मुन्ना 11 या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम MD11. एका बाजूला आपण पाहतो मितेश जाधव यांनी मात्र संपूर्ण संघाला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं होतं. विजय संघ मुन्ना 11 या संघा